मराठी पाऊल पळते पुढे. ज्ञानेशाच्या कृपेने हे जग चाले. माऊलीच्या चरणी लीन होऊनी अवघे जीवन धन्य झाले. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. या भूमीला अलौकिक विचारांचे वैभव मिळवून देणारे थोर संत म्हणजे संत ज्ञानेश्वर महाराज होय. त्यांना सर्वजण प्रेमाने माऊली म्हणायचे. ज्ञानेश्वर माऊली हे केवळ एक संत नव्हते, तर ते महान कवी, तत्वज्ञ आणि वारकरी संप्रदायाचे पाया रचणारे युगपुरुष होते. संत ज्ञानेश्वरांचा जन्म आपेगाव येथे झाला होता. त्यांच्या वडिलांचे नाव विठ्ठलपंत आणि आईचे नाव रुक्मिणाबाई. निवृत्तीनाथ, सोपानदेव आणि मुक्ताबाई ही त्यांची भावंडे. विठ्ठलपंतांनी संन्यास सोडून पुन्हा गृहस्थाश्रम स्वीकारल्यामुळे तत्कालीन समाजाने त्यांच्या कुटुंबाला वाळीत टाकले होते. अत्यंत लहान वयात ज्ञानेश्वरांना आणि त्यांच्या भावंडांना तीव्र सामाजिक छळ सहन करावा लागला होता, परंतु त्यांनी कधीही कोणाचा द्वेष केला नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या अगाध ज्ञानाने समाजातील अंधश्रद्धा आणि अहंकार दूर केला. पैठण येथे त्यांनी एका मुक्या रेड्याच्या मुखातून वेद वधून घेतले, तर चांगदेवाचा अहंकार दूर करण्यासाठी त्यांनी निर्जीव भिंत चालवून दाखवली. त्यांच्या या अलौकिक शक्तीपुढे संपूर्ण समाज नतमस्तक झाला. माझा मराठीची बोलू कौतुके, परी अमृतातेही पैजा जिंके, ऐसी अक्षरे रसिके मिळवीन. ज्ञानेश्वर महाराजांनी वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी भगवद्गीतेवरील मराठीत भाष्य करणारा ज्ञानेश्वरी हा ग्रंथ लिहिला. संस्कृतमधील कठीण ज्ञान त्यांनी सर्वसामान्य माणसाला समजेल अशा रसाळ मराठी भाषेत आणले. याशिवाय त्यांनी अमृतानुभव, चांगदेव पासष्टी आणि अनेक सुंदर अभंगांची रचना देखील केली. संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीच्या शेवटी संपूर्ण जगासाठी पसायदान मागितले. त्यात त्यांनी स्वतःसाठी काहीही न मागता अवघ्या विश्वातील मानवाचे कल्याण व्हावे, दृष्टांची बुद्धी सुधारावी आणि सर्वांमध्ये प्रेम वाढावे अशी प्रार्थना केली. पसायदान हा मानवतेचा सर्वात मोठा संदेश आहे. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र. आपले इहलोकातील कार्य पूर्ण झाले असे समजून संत ज्ञानेश्वरांनी वयाच्या अवघ्या 21व्या वर्षी आळंदी येथे इंद्रायणी नदीच्या काठावर संजीवनी समाधी घेतली.